गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या एका व्हिडिओमध्ये। तर आज शेतामध्ये कोथिंबीर न्यायला होतो। हे बघा मागे दिसतं आपला गहू कसा आला, एकदम मस्त ना गहू। तर कोथिंबीर देखील घेतली बघा, बायकोला पिशवी आवरण आहे। आपल्या घरी थोडी कोथिंबीर लागायची आहे म्हणून आपण घेतलेली आहे। हॅलो, हा यालो कोथिंबीर घेतली या लागलो। हा आलो लगेच झाला, काढलं कोथिंबीर, शेंगा बी काढल्या त्या नाही। आलो हा, तर चला लवकर आता घेतली कोथिंबीर। शेंगा इथं राहिले का 2 4 6 8 10 शेंगा तर पल्लेला सगळ्या घेतल्या, बाकीच्या हा तसेच राहिल्या काही पिशवीत घालायच्या। घाल तेवढे पिशवीत, ही लाकूड मग अजून शेंगा वर घ्यायची त्या बस होत्या ना, त्या थोड्या काढ ती पिशवी आणि इकडे लाकूड घेतो। हा कुठे कोणीच हुरडा नाहीच काय का आपल्या त्यांचा, हुरडा खायला नाही बघा यंदा। हुरडा आपण काय केलाच नाही। आपलं कांद्याचं रान होतं आणि कांद्याच्या रानात बघा इथं आपण काय केलं, गहू केलाय पूर्ण पट्टी गहू। आता जरच्या वर्षी हुरडा असते काय करतो, कसं टिप्परी भरलं बघ कणीस। हा ज्वारी एक नंबर ज्वारी, काय जसं हुरडा खावायला लागला मित्रांनो, खरंच हुरड्याची पार्टी मित्रांनो तुम्ही कधी केली आहे का? बरेच शेतकरी असतील ते करत असतील। बघा इथं आमची जी चुलत्याची शेती आहे बरं का, ही कणसं कसली ज्वारी जबरदस्त भरल्या बा, एक नंबर हा। सगळी कणसं टिप्परीच्या टिप्परी भरल्या। हुरडा झालाय बनला आता, ही हुरडा ज्वारी व्हायला लागले, हुरडा बी आता होऊन गेलाय आणि गावते अजून बी खायचं म्हणलं तर। हा कवळं हुडकून काढावं लागते। ज्वारी झाले, आपण केलं नाही घरी ज्वारी, काय करायचं आता, गहू केला आपण। गहू बी लागते, डुकरं आहे इकडं, हा आपल्याला त्रास डुकरांचा आहे का म्हणून आपण ज्वारी केली नाही, गहू केला आहे। तर ह्या गव्हामध्ये आता कोथिंबीर बी टाकले, आपल्याला दुकानात कोथिंबीर लागते ना म्हणून आपण कोथिंबीर केली आहे। बघा इथं कोथिंबीर आले बघा, मस्त आले, एक नंबर दिसली बघा मित्रांनो। ही कोथिंबीर असा पट्टा म्हणजे असं बांधावर आपण इथं ही असं बांधावर लावलेले, आपल्या दुकानात लागते म्हणून आहे ना। भाजीला पण घरी लागते, दुकानावर लागते, लागते का ना म्हणून तर टाकली। गहू कसा आलाय, आला का नाही? आता एवढा गहू जर झाला तर खलास, एकच नंबर। ज्वारी तर काय घरची आहेच आपल्या, आहे का नाही? दुकानात घी थोडी आहे ती थोडी, पण दुकानात थोडी घी, पुन्हा तिकडे त्या भाजीला लागते। 1-2-3 पेंड्याच्या हिशोबाने घी घे, बस होईल घे। पुन्हा अजून न्यायला येते, पुन्हा उद्या कुणी अजून न्यायला येते, उद्या जर आणा जा म्हणलं तर। ताजी आहे पण पळापळी मागं बघत नाही। तर बघा मित्रांनो कसा आलाय गहू, नुसता हिरवागार आहे का नाही, पट्टा कसा आहे, छान आलाय का नाही? जरा महागाच आलाय कारण इथं जे आपण काय कांदे केलेलं होतं ना, आहे का नाही बायको, कांदे केलं असल्यामुळे इथं जरा गहू कसं झालाय, थोडं महागाच झालाय, लेट झाला लेट। पण येतं उचलतंय अजून, जरा थोडा गारवा आहेच की, पाट थोडा गारवा आहेच। आता दिवसा ऊन बी पडायला लागले सोडा, पण येऊ शकते। हा गवत आले नाही, पण आता काय होतं, गहू उचललाय की, त्यामुळे ते गवताचं काय एवढं प्रॉब्लेम होत नाही, कुठं तर आहेच थोडंफार तसं काय। हा इथे एक पल्ले शेंग कवळे अरे, चला मित्रांनो, चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये। माझी शेती माझं शिवार। जय हिंद, जय महाराष्ट्र।